नमस्कार, माझं नाव आहे श्वेता सोडले आणि हे माझे वडील आहे श्री विजय जगन्नाथ सिन्नरकर. मला 30 तारखेला 30 जानेवारीला स्ट्रोक आला होता पहाटे आणि फ्लॅटवर होते एकटे ते. आणि मग त्यांचा पाय जरा हे झाला, अँकल आणि पायाच्या इथलं सेन्स गेला आणि चालायला म्हणजे अनेबलच झाली होते इकडे. मग लगेच मी धावून आले घरनं, माझी बहीणचे मिस्टर. BP चेक केला तर BP खूप हाय होता, 212 BP होता याचा. तर लगेच मग आम्ही नवले हॉस्पिटल पुण्याचं आहे आमच्या घराच्या जवळ, तिथे घेऊन गेलो आणि MRI आणि ते सोनोग्राफी वगैरे सगळं केलं त्यांचं. तर त्यांनी सांगितलं की स्ट्रोक आलेला आहे. पण आता काय झालं, आम्हाला असं वाटायला लागलं आता करायचं काय ना, म्हणजे यांचं थोडा स्ट्रोक म्हणजे मेजरच थोडा आला होता. पण माझे जे मेवणे आहेत, माझ्या बहिणीचे मिस्टर, त्यांची एक ओळखीची आहे प्राजक्ता, त्यांच्या आईने इथे ट्रीटमेंट घेतलं होतं. त्यांचं पूर्णच म्हणजे अर्ध लेफ्ट साईड पूर्ण पॅरालाइज होती. तर त्या इथे आल्या होत्या, त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट घेतलं, सगळं करून त्या शेवटी इथे आल्या आणि इथेच बरे झाले. तर त्यांच्या रेफरन्सने आम्ही इथे आलो आणि लगेच इथे ॲडमिट केलं. आणि सरांनी आणि मॅडमने 10 दिवसाचा कोर्स दिला आम्हाला. वडिलांना आम्ही स्ट्रेचर याच्यावर आणलं होतं, व्हीलचेअरवर धरत आणलं होतं. म्हणजे चालायला खूप त्रास होत होता. पण 5 दिवसांनीच ते वॉकरवर आले, वॉकरने चालायला लागले. थेरपी खूप छान आहे इथे, सगळं म्हणजे यांच्याकडे आहे. एकाच म्हणजे सेंटरमध्ये सगळ्या थेरपी आहे. व्हॅक्यूम थेरपी आहे, लेझर थेरपी आहे, परत आपलं मॅग्नेटिक थेरपी आहे, शॉकवेव्ह थेरपी आहे, एक्युपंक्चर, एक्युप्रेशर सगळं. आणि मॅडम सर पर्सनल अटेंड करतात पेशंटला आणि सगळा स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे. आम्हाला जेवणाची सोय, राहण्याची सोय सगळी व्यवस्थित येते. आणि आज शेवटचा दिवस आहे आमचा, 9वा दिवस. उद्या आम्ही जाणार आहे. आज ते काठीने चालतात, ते बिना धरता बिना कोणाचं हे करून काठीने ते चालायला लागले. तर खूप चांगली प्रगती त्यांनी केली आहे. आणि मॅडमचे आणि सरचे मी खूप आभारी आहे की त्यांनी देवासारखं, आज म्हणजे देव कोणाला म्हणायचं तर आम्ही त्यांनाच म्हणतोय की त्यांनी उभं केलं आज त्यांना. धन्यवाद. चांगलं ट्रीटमेंट म्हटलं इथे आणि आपुलकीची भावना त्यांच्यामध्ये आहे. ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित आहे. संपूर्ण स्टाफ आणखी जेवढे पण लोक इथे आहेत ते अगदी आपुलकीने वागणारे आणखी व्यवस्थित ट्रीटमेंट देणारे आहेत. तर ते काय, ज्याला पण अशी प्रॉब्लेम असेल त्याचा प्रचार करा. ही संस्था मला माहीत पडली, मी पण माझ्याकडनं प्रयत्न करेल की काही लोकांना अशी जर अडचण आली तर तुम्ही इथे पाठवायचा प्रयत्न करेल. मला खूप चांगलं वाटलं इथे येऊन. आणखी पुढे पण कधी असा तर इथे यांना भेट द्यायला येत राहील. ठीक आहे, त्यांचे आभार.